नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर महाराष्ट्र MCCET एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि त्यामध्ये आपला जो विषय आहे मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स त्याचे महत्त्वाचे PYQ प्रश्न आपण इथे सॉल्व्ह करतो आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही अभ्यासाला जर का सुरुवात केली असेल मॅथमॅटिक्सच्या तर तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल क्वेश्चन्सची तेवढी जास्त तुमचा अभ्यास होईल. त्यामुळे मॅथ सेक्शनमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र MCCET एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे 2 ते 3, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहे जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल आणि प्रिंट सुद्धा करू शकाल. फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे आणि फुल सिलेबस MCQ सिरीज असणार आहे. सोबतच लॅपटॉप आणि वेब सुद्धा आहे. जर का तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड केला असाल तर तिथे तुम्हाला डेमो क्लासेस सुद्धा आम्ही अवेलेबल करून दिलेले आहे. तिथे जाऊन तुम्ही ते चेक करू शकता. आपली नवीन बॅच जी आहे ती 19 जानेवारीपासून आपण सुरू करतो आहोत. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आपल्या या कम्प्लीट कोर्सची फीज आहे 4,000 रुपये. ओके, चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, द नंबर ऑफ पॅरलेलोग्राम फॉर्म्ड बाय अ सेट ऑफ 4 पॅरलेल लाईन्स इंटरसेक्टिंग अनदर सेट ऑफ 3 पॅरलेल लाईन इज. तिथे काय म्हणत आहे, नंबर ऑफ पॅरलेलोग्राम जो आहे जो फॉर्म होते 4 पॅरलेल लाईन मध्ये तो इंटरसेक्ट करतोय कोणाला, तिस एक सेटला ज्याला 3 पॅरलेल लाईन्स आहेत. तर त्यांनी आपल्याला विचारले आहेत किती पॅरलेलोग्राम असे फॉर्म्ड होतील आहे. ठीक आहे, तर यामध्ये आपण कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापरतोय. कोणता? कॉम्बिनेशन फॉर्म्युला. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला आर आणि एन काढायचं आहे. ठीक आहे, यामध्ये एन परम्युटेशन आर एन मायनस आर. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचे आहे. तर पॅरलेलोग्राम फॉर्म करायचा आहे फॉर्म बाय सिलेक्टिंग 2 लाईन्स फर्स्ट सेट आणि 2 लाईन्स फ्रॉम द सेकंड सेट. दोन दोन घ्यायचे वेगवेगळ्या याच्यामधून. ठीक आहे, तर एका याच्यामधून आपण 4 घेऊ, एका याच्यामधून 2 घेऊ. ठीक आहे, 4 त्या या फॉर्ममध्ये आपण भरूया याच्यामध्ये. ठीक आहे, 4 मायनस 2. त्याच्यामध्ये आपण कसं करतो, 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. ठीक आहे, यामध्ये आपण करतोय 2 इंटू 1 इंटू 2 परम्युटेशन. त्यामध्ये बघा 24 आणि 4 6 आपलं उत्तर येणार आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, नंबर ऑफ, आता इथं आपण काय घेतलं होतं, 2 लाईन्स घेतल्या होत्या सेट ऑफ 4 पॅरलेल लाईन मधून. ठीक आहे, आता आपण घेऊया 2च लाईन घेऊया पण 3 पॅरलेल याच्यामध्ये. म्हणजे समजलं का, 3 3 2 याच्यामध्ये 3 4च्या जागी 3 येईल आणि इथे -2 अशा पद्धतीने येईल. ओके, 3 इंटू 2 आणि इथे 2 इंटू 1 म्हणजे 6/2 म्हणजे 3. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, टोटल नंबर ऑफ पॅरलेलोग्राम आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ते कसं करतात, आता इंटू C32 6 इंटू 3 म्हणजे 18. या दोघांचं मिळून आपण इंटू केलेलं आहे. म्हणजे आपण किती पॅरलेलोग्राम फॉर्म करू शकतो, आपण 18 नंबर्स ऑफ पॅरलेलोग्राम फॉर्म करू शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण टोटल नंबर ऑफ पॅरलेलोग्राम काढलेले आहेत. आता असं पण करते किंवा मग हे असं न करता इथे 6 आणि इथे 3 आलं नाही, 6 इंटू 3 सरळ करून आपण 18 असं आपण उत्तर काढू शकतो आहे. ठीक आहे, चला आपलं उत्तर काय असणार आहे, 18 असणार आहे. 18 पॅरलेलोग्राम फॉर्म झालेले आहे. त्यानंतर इफ एक्स डिनोट्स द नंबर ऑफ ऑब्टेन्ड ऑन द अप्परमोस्ट फेस ऑफ क्युबिट डाय वेन इट टॉस्ड देन EX इज. तर आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढायची कशाची, क्युबिक डायची. ठीक आहे, तर आपण रॅन्डम व्हॅल्यू एक्स हे रिप्रेझेंट करतो आणि पॉसिबल आउटकम्स काय असू शकतात, पॉसिबल आउटकम्स असू शकते 1 2 3 4 5 6. ओके, आता आपल्याला हे काढायचं EX है ना, 1/6 प्लस 2 1/6 प्लस 3 1/6 प्लस 4 1/6 प्लस हे आपल्याला 6 पर्यंत घ्यायचे आहेत. ओके, 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 6 डिवायडेड बाय 6.
21/6 म्हणजे 7/2. म्हणजे आपलं सरळ उत्तर काय येणार आहे, EXचा 7/2 येणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा EX काढायचा आहे. यामध्ये आपण काय केलेलं होतं, द रँडम व्हेरिएबल घेतलं होतं. एक्स रिप्रेझेंट काय करतो आहे, द नंबर ऑप्टेन ऑन द अप्पर मोस्ट फेस ऑफ स्टँडर्ड क्युबिक टॅग. तर अप्पर मोस्ट जे म्हणते त्यामध्ये आपल्याला 1 पण येऊ शकतं, 2 पण, 3 पण, 4 पण, 5 पण, नाही 6 पण, जास्तीत जास्त 6. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला सगळ्यांचं प्रोबॅबिलिटी काढायचं आहे. ओके, आय होप सगळ्यांना समजलं असेल. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे, 7/2. समोरचा प्रश्न आहे, अ पेंडुलम स्विंग्स थ्रू अन अँगल ऑफ 30 डिग्री अँड डिस्क्राइब्स अन आर्क 8.8 सेंटीमीटर इन द लेंथ ऑफ द पेंडुलम इज. तर आपल्याला आता काय करावं लागेल, कन्वर्ट करावं लागेल अँगल टू रेडियन. ठीक आहे, फॉर्म्युला ऑफ आर्क लेंथ किती आहे, आर थिटा. ठीक आहे, नंतर कन्व्हर्जन आपल्याला करावं लागेल डिग्री टू रेडियन. रॅड डिग्री इंटू काय करावं लागते, पाय डिवाइड बाय 180 डिग्री. त्याची व्हॅल्यू 30 डिग्री दिलेली आहे आपल्याला. पाय 180 डिग्री इज इक्वल टू पाय/6. पाय/6 काय, रेडियन्स. ठीक आहे, नंतर आपल्याला लेंथ ऑफ पेंडुलम कॅल्क्युलेट करायची आहे. एल इज इक्वल टू आर एस बाय थिटा. आर काय रेडियस आहे, एल काय पेंडुलम आहे. ठीक आहे, आपल्याला काय दिलेलं आहे, एस दिला 8.8 सेंटीमीटर दिलेलं आहे. ठीक आहे, डिवाइड बाय पाय/6 याची व्हॅल्यू. तर 8.8 इंटू 6 डिवायडेड बाय पाय सेंटीमीटर. ओके, नंतर याला जेव्हा आपण सॉल्व्ह करू त्याला आपल्याला 52.8 डिवाइड बाय 22/7. पायची व्हॅल्यू काय, 22/7 आहे सेंटीमीटर. नंतर 52.8 इंटू 7 डिवायडेड बाय 22 म्हणजे आपलं 369.6 डिवाइड बाय 22 म्हणजे 16.8 सेंटीमीटर जे आहे ती लेंथ आहे. कशाची, पेंडुलमची. 16.8 सेंटीमीटर. ठीक आहे, यामध्ये काहीही नव्हतं, फक्त फॉर्म्युला जो आहे तो त्या पद्धतीने करायचा आहे. आणि पायची व्हॅल्यू काय, 22/7. थिटा काय सांगितलं होता, पाय/6. ओके, हे रेडियन कॅल्क्युलेट जे अँगल करतो ना आपण, ते अशा पद्धतीने करतो. आपलं उत्तर काय असणार आहे, 16.8 सेंटीमीटर असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, इफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन देन द मेजर ऑफ वन ऑफ द अँगल्स इन रेडियन्स इज. ठीक आहे, द सम ऑफ द अँगल्स इफ एनी ट्रायंगल हे काय असतं, 180 डिग्री. ओके, 180 डिग्री म्हणजे काय, पाय रेडियन. तर इफ द अँगल्स आर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे एपी, तर ते कसे रिप्रेझेंट करतात, A-D, ए आणि A+D अशा पद्धतीने. ए काय आहे, मिडल टर्म आहे. डी काय आहे, कॉमन टर्म आहे, कॉमन डिफरन्स आहे. ठीक आहे, तर A-D प्लस ए प्लस A+D इज इक्वल टू 180 डिग्री. 3A इज इक्वल टू 180 डिग्री. ए इज इक्वल टू 60 डिग्री. ठीक आहे, आणि 60 डिग्रीचं काय आहे, त्याच्यामध्ये पाय/3 रेडियन म्हणजे काय होते, 60 डिग्री होते आहे. इज इक्वल टू 5/3 रेडियन म्हणजे अँगल, द मेजर ऑफ द वन ऑफ द अँगल इन रेडियन्स इज पाय/3 रेडियन्स. ठीक आहे, समोरचा प्रश्न आहे, अ शॉपकीपर टेक्स 10% ऑफ प्रॉफिट ऑन हिज गुड्स, ही लॉस 20% ऑफ हिज गुड ड्युरिंग द थेफ्ट. व्हॉट इज हिज लॉस पर्सेंटेज. ठीक आहे, टोटल सीपी आपण नेहमीच घेत होतो किती, 100. ठीक आहे, 100, 10% प्रॉफिट म्हणजे 110 आणि 20% लॉस म्हणजे 80. ठीक आहे, 80 डिवाइड बाय 100 म्हणजे किती होतात, 88. ठीक आहे, 100 मायनस 88 इज इक्वल टू 12. आता आपल्याला लॉस काढायचा आहे, 12% इंटू 100% म्हणजे काय, 12%चा लॉस झालेला आहे. कोणाला, शॉपकीपरला. जेव्हा त्याला 10% प्रॉफिट मिळतं त्यांच्या गुड्सवर, आणि ही तरी पण तो 20%चा याच्यामध्ये हे आहे, इज गुड्स ड्युरिंग अ थेफ्ट, लॉस झालेले आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 12% लॉस. बघा, लेट द नंबर ऑफ गुड्स बी 100. ठीक आहे, 100 आहे, नंतर इच पर्सेंट 10%, 20% म्हणजे 80.
ठीक आहे. एस पी किती काढलं 1.10 हे यांनी वेगळं काढलं. आपण सरळच 110 घेऊन घ्यायचं आणि यामध्ये काय करायचं 80 गुणिले 110 डिवाइड बाय 100 म्हणजे आपलं उत्तर काय ते 88. त्यानंतर लॉस आपण काढलेला आहे 12%चा ते अशा पद्धतीने आलेलं आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे बाय सेलिंग 100 नोटबुक्स अ शॉपकीपर गेन्स द सेलिंग प्राइस ऑफ 20 नोटबुक व्हॉट इज हिज गेन पर्सेंटेज. सांगा बघू. बाय सेलिंग 100 नोटबुक्स अ शॉपकीपर गेन्स द सेलिंग प्राइस ऑफ 20 नोटबुक्स. ठीक आहे. लेट एस पी ऑफ वन नोटबुक बी रुपीज 1. ओके. 100 रुपीज 100 नोटबुकचे किती येणार 100 रुपीज येणार. ओके. नंतर 20 नाव गेन सेलिंग प्राइस ऑफ 20 एस पी मायनस गेन आपल्याला काय करायचं कॉस्ट प्राइस करायचे. ओके. तर 100 - 20 म्हणजे 80. आता काय म्हणतोय हा व्हॉट इज हिज गेन पर्सेंट. आता हे 20 कुठून आणले 20 नोटबुक्स मधून 20 आणलेले आहे. ओके. तर गेन पर्सेंटेज आपल्याला काढायचं 20 गेन झाला इंटू 100. 25% काय झालं त्यांना गेन पर्सेंटेज त्यांचं असणार आहे. बघा. लेट एस पी ऑफ वन नोटबुक बी रुपीज 1. एस पी ऑफ 100 रुपीज 100. ओके. तर गेन सेलिंग प्राइस ऑफ 20 नोटबुक्स इथे असणार ₹20. नंतर सीपी इज इक्वल टू एस पी मायनस गेन. त्यानंतर आपण काय काढले गेन पर्सेंटेज. गेन किती झालं आहे 80 वर 20 झालेला आहे. त्यामुळे इंटू 100% म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 25% असणार आहे. अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे प्रश्न इथे सॉल्व्ह केलेले आहे. आय होप तुम्हाला त्या अभ्यासाला नक्की मदत होईल त्याची. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच.